नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न. दिग्रस तालुक्यातील देऊरवाडा येथील सरपंच व सदस्य 5 वर्षासाठी अपात्र. देऊरवाडा तालुका दिग्रस येथील ग्रामपंचायत प्रकरणात शासकीय जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे. अर्जदार मोतीराम नारायण गजबार यांनी दाखल केलेल्या प्रकरणावर सुनावणी घेऊन अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी ग्रामपंचायत सदस्य नितीन हिम्मत इंगोले व सरपंच अभिलाषा नितीन इंगोले यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत 5 वर्षासाठी अपात्र घोषित केले. सदर प्रकरणात अर्जदाराच्या वतीने ॲडव्होकेट शुभम गजबार, ॲडव्होकेट खुशवंत राठोड, ॲडव्होकेट नकुल दारवेकर यांनी प्रभावी बाजू मांडून आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर केले. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत प्रशासनात शासकीय जमिनीबाबत अनियमितता करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभम गजभार. देऊरवाडा येथील शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न सरपंच आणि सदस्य यांनी केला होता. यात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे 14 म्हणजे ग्रामपंचायत अधिनियम 14(ज)(3) नुसार अर्ज केला होता. यात ते अपात्र म्हणून घोषित झालेले आहेत. दिनांक 2/4/26 रोजी आदेश पारित झालेला आहे. आणि यात त्यांनी जे ग्रामपंचायतमधील प्लॉट होते हा बळकावण्याचा प्रयत्न केला. याचे सर्व पुरावे आम्ही सध्या तिथे दाखल केलेले होते. त्या जे पुरावे दाखल केले यात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी तो अर्ज आमचा मंजूर केला आणि त्यांना 5 वर्षांकरिता पुढील 5 वर्षांकरिता निवडणुकीकरिता त्यांना अपात्र घोषित केलेलं आहे. यात माझ्यासोबत ॲडव्होकेट नकुल दारवेकर आणि ॲडव्होकेट खुशवंत राठोड यांनी मला सहकार्य केले. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.